पहिला चेंडू सामना करतील धर्मा ब्लॉक पद्धतीचे चेंडू सुरेख चेंडू काय कमालीचा चेंडू हाताळलाय राजधानी एक्सप्रेस सागर जाधव यांनी धर्मा पवार यांच्याकडे कोणते उत्तर नव्हते या चेंडूचा चेंडू ते निर्धाव प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय अर्थातच अक्षय पेंढारे कॅप्टन यायचा आहे मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड अक्षय पेंढारे यांना जाणार ज्यांच्या बॅट मधून ज्या प्रेशर मध्ये असलेल्या धाबा आल्या होत्या त्यांना जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यायचा आहे लगेचच अक्षय पेंढारे 2 मॅक्सिमम आणि 1 4 आला होता याची देखील नोंद घ्यायची आहे पुढचा चेंडू सागर यांचा क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण होईल थोडासा संत असा थ्रो एलेक्स एक धाव एका धावेने धावांचा श्री गणेश होतोय डपवाडी जळू संघाचा स्ट्राइक वरती आता मात्र कल्पेश सपकाळ सह्याद्री असोसिएशनचा प्रथमेश ठाकरे उपमा दिले आकाश सरांनी तोच कल्पेश स्ट्राइक वरती गोलंदाजी मार्क वरती सागर जाधव चांगला चेंडू यावेळी मात्र पाहायला मिळतोय धावची संधी हुकली जाते पंच सांगतात बायचा इशारा बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय आता मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये राजधानी एक्सप्रेस सागर जाधव मॅन फ्रॉम पाबळवाडी पहिले 3 चेंडू तर नक्कीच कल्पेश आणि धर्मा यांना शांत ठेवले येणारे 3 चेंडू पाया धर्मा पवार नक्कीच पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल स्पर्धेमध्ये तसेच सातारा प्रीमियर लीग मध्ये खेळलेले एक मोठं नाव सह्याद्री असोसिएशनचं तेच धर्मा स्ट्राइक वरती पुन्हा एकदा धर्मा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची खालची कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होते महेश पाबळे महेश सूर्यवंशी येत आहेत चेंडूवरती एक धाव मिळेल चांगली गोलंदाजी चांगली योग्य टप्प्यावर योग्य थँक्यू मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय अर्थात ज्यांच्या बॅट मधून 2 मॅक्सिमम आले होते आणि 1 4 देखील आला होता क्रुशियल टाइम मध्ये तो आला होता अर्थातच अक्षय पेंढारे सध्या त्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते आपण पाहतोय आणि तो पुरस्कार तुम्ही डेडिकेट करणार आहात विलासच्या 1 बॉल 4 साठी अगदी विलास तुम्ही देखील यायचा आहे 1 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज असताना विलास यांनी जो खेचला चौकाराने आपल्या संघाला विजय मिळवून दिला वेलफेड विलास दादा अगदी शेवटच्या क्षणी मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आला विचार एकच चालला होता की शेवटच्या क्षणी आलाय मैदानावरती सेट तर नाहीये एक बॅटर तुमचा रनआउट जो सेट होता तो रनआउट होऊन गेलाय आता मैदानाच्या आतमध्ये काय होईल परंतु स्वतःवरती असलेला तुमचा विश्वास काय वाटलं होतं तो फटका खेळायच्या अगोदर मला लेग साइडला हवा असल्यामुळे मला पण थोडंसं कॉन्फिडन्स नव्हता पण त्यावेळी हवा नव्हती आणि हाफ ट्रॅक बॉल दिल्यामुळे मी तो ट्राय केला त्या अगोदरच मी चर्चा देखील करत होतो जर हाफ ट्रॅकर आणि जर स्लॉट मध्ये आला तर जरूर लेफ्ट हँड बॅटर बाहेर मारणार तरी सुद्धा ती चूक त्या गोलंदाजाकडून झाली त्याच चुकीचा तुम्ही फायदा घेतला का आणि पाहायला गेलं तर ही मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्टॅटिस्टिक नुसार अक्षय पेंढारे यांना जात होता परंतु त्यांनी तो तुम्हाला डेडिकेट केलाय समर्पित केलाय तुमच्या खेळासाठी काय बोलायला यांच्या माणुसकीबद्दल यांच्या आपण पाहतोय आपलेपणाबद्दल अक्षय पेंढारे आमचा गेल्या वर्षीचा कॅप्टन होता आता पण आहे आम्ही आणि तो खूप मनमिळावं आहे सगळं आणि सगळ्यांना सामावून घेतो आणि हे डेडिकेट केल्याबद्दल त्याला धन्यवाद आणि खूप छान तो पण खेळलेला आहे आणि आमची सर्व टीम चांगली खेळली असेच सगळे सोबत राहा वेलपेड जाऊयात साहेब या संतोष दादांच्या आपण शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि अक्षय दादा देखील आपल्या सोबत जोडले जातील आणि विलास दादा देखील आपल्या सोबत जोडले जातील वेलपेड असेच खेळत राहा आणि तुमच्या संघाला देखील एक मोठं नाव द्या थँक्यू जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा निलेश सूर्यवंशी सरांसमवेत कंटिन्यू निलेश सर थँक्यू आकाश सर शेवटचा चेंडू होता शेवटच्या चेंडूवरती कल्पेश सपकाळ यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय राजधानी एक्सप्रेस सागर जाधवने पहिला झटका लागलाय कल्पेश यांच्या रूपाने डफवाडी संघाला षटक संपते षटक समाप्तीनंतर 1 बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये गोलंदाजी मार्फत 5 रन केले जाते आता मात्र महेश पाबळे यांना पहिल्या सामन्यामध्ये देखील सुरेख गोलंदाजी केली होती सह्याद्री चषकाचा बेस्ट बॉलर किताब मिळवला होता तेच महेश पाबळे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहे सामना करतील धर्मा पवार येणारे स्पोर्ट्सचे आपण पाहतोय सर्वे सर्वा
फुल टॉस बॉल आहे आणि नो बॉल आहे. अगदी याची देखील नोंद घ्यायची. नो बॉल असेल, एक रन कंप्लीट केली जाईल आणि येणारा चेंडू फ्री हिटचा, ज्यावरती स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे. घातक विस्फोटक या संघाचा कॅप्टन आहे आणि जो मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता राहिला होता मिस्टर गॅरी पवार, जो स्ट्रायकिंग एंड वरती राहणार आहे. फ्री हिटच्या चेंडू वरती टीम एका बाजूला जळव आणि त्यांच्या समेत आपण पाहतो ढफळवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला राजधानी 11 आणि केंद्रवाडी दोन संघ हे मातब्बर संघ आहेत आणि या संघांची आपण पाहतोय लढत आहे जी जोरदार होणार आहे आणि अतिशय दर्जेदार होणार आहे. यावेळी सेपे झोन सरळ दिशेला घेऊन काढलाय. दोघे जण धावतायत. एका हाताने क्षेत्ररक्षण नवनाथ आले होते, चेंडू फीड केलाय आणि फक्त एक रन येते. फ्री हिटचा मात्र समाचार घेता आला नाहीये. महेश यांचा विचार करायला गेला तर मागील मॅचचे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिले होते. कसा चाललाय त्यांचा प्रवास, म्हणजे रोजची प्रॅक्टिस तर नंतर मिळालेले यश, काय बोलायले सर याबद्दल? नक्कीच चांगला प्रयत्न आहे. गेल्या पर्वामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि सुरुवात देखील या पर्वाची चांगली केली त्यांनी. बेस्ट बॉलरचा किताब मिळाला. आता मात्र उलटा पुलटा फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतो. धर्मा यांचा एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धर्मा यांना थोडीशी संत अशी सुरुवात म्हणावी लागेल ढपळवाडी जळव संघाची, कारण गोलंदाजी मात्र टिचून केली जाते. आता मात्र राजधानी 11 पाववाडीवर आणि केंजरवाडी संघाकडून पुढचा चेंडू महेश पाबळे यांचा सामना करतील गॅरी. पुन्हा एकदा फुल टॉस, फुल टोल वसूल केला जाईल का? क्षेत्ररक्षक आहे, एका धावे समाधान मानावं लागेल. रिव्ह्यू घेतला जाईल. बीमर साठी आपण पाहतोय टीम जळव संघ आणि ढपळवाडी संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जाईल. थर्ड अंपायर चेक करतील. बीमर साठी हा रिव्ह्यू असणार आहे आणि जो योग्य डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत जरूर आमच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. चिंता नसावी. धनराज होते, साधा सरळ सोपा झेल घेतलाय धनराज यांनी, परंतु भीमर साठी अपील केली. विनंती करतो प्लीज टीम साखरवाडी संघ आणि टीम ढफळवाडी संघ, जो आपण लाईन पट्टी लावली त्याच्यावरती कोणीही बसून
2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. थोडस महागडं षटक पाहायला गेलं तर सुरुवातीच्या 9 चेंडूवरती पुरेपूर दबाव होता जळवाणी डफळवाडी संघावरती, परंतु 2 लागोपाठचे भीमर चेंडू आणि भीमर चेंडूने नक्कीच धर्मा पवार यांना थोडीशी सवलत मिळाली काहीशी आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना हल्ला चढवला महेश पाबळे यांच्यावरती आणि नक्कीच धावांचा डोंगर उभारताय धर्मा पवार. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. बॉलिंग मार्क वरती नितीन येतोय. दोन्ही खेळाडू पाहायला गेले तर प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेते आहेत. यावेळी कट केला जातोय, स्क्वेअर कट केला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. यावरती देखील 4 धावा पाहायला मिळत आहेत. गुरु असा खेळाडू आहे ज्यांना आजच्या दिवसामध्ये सर्वांना मनोरंजित केलंय. मोठे फटके मागील मॅच मध्ये पाहायला मिळाले. या मॅच मध्ये आपण पाहतोय अलंग विथ कार्पेटच्या साह्याने मैदानाच्या साह्याने तो फटके खेळतोय. म्हणजे हा खेळ प्रत्येकाजवळ असावा. जशी सिच्युएशन जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये लढायची ताकद आणि लढायची आपणास युक्ती माहित असावी, ती मात्र गुरुजवळ आपणास पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर 4 आणि संघाची धावसंख्या 29. बैठा फटका खेळायचा होता. यावेळी मात्र जाणून घेतलं गोलंदाजांना लाईन लगेच चेंज केली. लेगबायच्या स्वरूपामध्ये सिंगल जरूर मिळते, परंतु हा चेंडू दर्जेदार होता. या चेंडू मध्ये कोणतीच खराबी नव्हती. या एका धावेने संघाची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच एक थोडीशी संत सुरुवात आणि संत सुरुवातीनंतर त्यावरती हल्ले चढवले होते आणि एक चांगली नक्कीच कमबॅक केले धर्माने गॅरी यांनी. पाहू येणारे 2 षटक, अजून 1 षटक शिल्लक आहे. 3रं षटक प्रगती पथावर आहे. ओहो, घुटना टेक तमाशा देख धर्मा पवार येतोय ब्रँडेड षटकार. पतंगराव पवार हे नाव मात्र आपण पाहतोय प्रत्येकाच्या मुखामध्ये गेली 2 हंगामापासून गाजतंय आणि हेच ते कारण आहे मित्रांनो नाव गाजण्याचं. ज्याने मात्र पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना सातारा प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहतोय खेळ करत होता असा धर्मेंद्र पवार. नुसता खेळ करत नव्हता तर दर्जेदार खेळ करत होता असा धर्मेंद्र पवार आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरतून फटके सजवतोय. बॉलिंग मार्क वरती नितीन आहे. चांगला बॉल हाताळलाय. यावेळी बॅटची कडा डीप वरती क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. धावत जातोय सागर धावतोय. याच्यावरती धावा किती बनवल्या जाते? 4 धावा यावरती देखील मिळाल्या जातात आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचते. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर 15 धावा आले 4 बॉल कंप्लीट होत असताना. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळणार आहे आपणास धर्मेंद्र पवार. डीप मिड विकेट रिझन प्रवीण असतील चेंडू फील्ड करतायत. यावरती दुसऱ्या धावेचा कॉल आहे. आता डेंजर झोन धर्मेंद्र पवार धावत होता. यावेळी विकेटचं पतन. बॅटर आउट म्हणजे एक शेवटची ओव्हर शिल्लक असताना धर्मा चुकीचा कॉल देऊन लय मध्ये असलेला फलंदाज यावेळी बाद होता. परंतु कॉल कुणाचा महत्वाचा होता तर विकेट किपर आणि सपकाळ्यांचा कॉल महत्वाचा होता. जो कॉल महत्वाचा होता तो मात्र कॉल आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती गेला. तदनंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर धर्मा देखील बाद होतोय. नक्कीच चांगली फेकी देखील म्हणावीला गेलं प्रवीण यांच्या माध्यमातून. डायरेक्ट फेकी अनिल यांच्या हातामध्ये आणि अनिल तेच तर यष्टीरक्षण पाहायला मिळतंय अनिल यांच्या माध्यमातून. गरज नव्हती, नक्कीच गरज नव्हती. विचार करतील धर्म स्वतःवरती नाराज असतील कारण स्वतः लय मध्ये आले होते. पहिल्या षटकानंतर लय मध्ये आले होते. धावा येत होत्या, मोठमोठे फटके देखील खेळले होते आणि अशी आज चोरटे धावीची गरज होती का तर नक्कीच विचार करावा लागेल. स्वस्तात विकेट दिली आपली नक्कीच, परंतु धर्मा यांनी आपलं काम केले सर. काम करून गेलेत, आपलं धावा बनवून गेलेत. त्यामुळे नक्कीच बिनधास्त राहतील डगआउट मध्ये. परंतु कुठेतरी मनाला एक खंत असेल की नक्कीच ही चुकी करायला नव्हती पाहिजे. अशी विकेट
समोरच्या संघाला द्यायला नव्हती पाहिजे. काय सांगाल सर? जरूर खंत असेल मनामध्ये, जरूर ते त्यांचे काम करून गेलेत, परंतु यापेक्षा ते अजून बेटर करू शकले असते जर ते खेळपट्टीवरती उभे राहिले असते. ही देखील एक खंत सर्वांच्या मनामध्ये उरेल की धर्मेंद्र पवार अजून शेवटच्या बॉल पर्यंत उभे राहिले असते तर धावफलक थोडासा बदलला देखील असता. ही देखील खंत प्रत्येकाच्या मनामध्ये असणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये धर्मेंद्र यांच्या जागेवरती NV पवार आणि पवार बंधू आपण पाहतोय जे खेळ करतात जळव संघाकडून, आणि या पवारांचे वार हलक्यात कधीच नसतात. हे देखील पाहायला मिळाले आतापर्यंत. अर्थातच या सिंगल रन निश्चित संघाची धाव संख्या धावफलकावरती 42 रन या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू समाप्त होतात आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धावफलकावरती 42 धावा. 42 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 6 बॉल NV पवार, मोठे बंधू आणि गॅरी पवार आपण पाहतोय छोटे बंधू जो आत्ताच्या घडीला या हंगामामध्ये या टीमचा कॅप्टन आहे. त्याची देखील पदोन्नती आपण पाहतोय जी झाली आहे कॅप्टन म्हणून, आणि त्याच्या कॅप्टन्सी मध्ये मागील स्पर्धा विजय देखील मिळवून दिला आणि या स्पर्धेमध्ये देखील एक चांगला खेळ करतोय. मित्रांनो, कॅप्टन्सी आणि एक बॅटर किंवा एक बॉलर म्हणून खेळ करणं थोडंसं अवघड असतं, परंतु गॅरीला काही आहे फरक नाहीये या गोष्टीचा. मी कॅप्टन्सी देखील अतिशय दर्जेदार करेन आणि मी फलंदाजी देखील अतिशय दर्जेदार करेन. असंच काहीच पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आता एक शेवटची ओव्हर आणि बॉलिंग मार्क वरती धनराज येतोय. समोर NV असतील. चला मॅचला करूया सुरुवात. हॅट्रिक षटकारासाठी आपण पाहतोय 201 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. मित्रांनो, याची देखील नोंद ठेवायची आहे. संजय शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक लावलं जात आहे. क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय वारंवार आपण पाहतोय जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा चालू असते तेव्हा तेव्हा मात्र आपण पाहतोय मैदानावरती उपस्थित राहणारे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अर्थातच संजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकारासाठी 201 रुपयांचे कॅश प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. धनराज राजधानी लिव्हनचा एक युवा गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळते. ओ चुकी होते अनिल यांच्याकडून नाराज असतील स्वतःवरती. वाईट चेंडू एक बाय च्या स्वरूपात एकूण 2 धावा मिळतील या चेंडूवरती. वाईट +1 टोटल 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला लागली तर जाऊन पोहोचले 46 रन ऑन स्कोर बोर्ड. आणि ऑफिशियल आपण पाहतो रन स्कोरर या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अर्थातच उमेश हे देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. आपण पाहतोय संपूर्ण हंगामासाठी हे आपल्या सोबत जोडले जातील. ऑफिशियल रन स्कोरर आपण पाहतो त्यांची टॅली अतिशय दर्जेदार असे मात्र आपण पाहतो. रन स्कोरर फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये कव्हरच्या डोक्यावरून डीप वरती क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. चेंडू मात्र गरकन गिरकी घेऊन सरकन निघून चाललाय सीमारेषे पार. यावेळी देखील गुरुच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार आणि या चौकारानिशी आता मात्र धावांचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 50 धावा धावफलकावरती टीम जळव आणि त्याच समेत आपण पाहतोय टफळवाडी संघ. यानंतर होणारी मॅच आम्ही अनाऊन्स करू. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. करण जोशी डांगेष्टीवाडी एकत्रितरित्या खेळायला आपण आणि भुडकेवाडी आणि मस्करवाडी आपण एकत्रितरित्या खेळाल. टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये याची देखील नोंद घ्यायची आहे. करण जोशी डांगेष्टीवाडी आपण तयार राहायचंय. यावेळी देखील इनसाइड आउट परंतु डीप वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे जो चेंडू फील्ड करतोय. करण जोशी डांगेष्टीवाडी बुडकेवाडी मस्करवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन येऊन इथे उपस्थित राहतील याची देखील नोंद घ्यायची. आम्ही टॉस करून नंतर मॅच देखील तुमची चालू होईल याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू धनराज यांचा सामना करतील NV. वाईट चेंडू वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव येणार आहे. एक अतिरिक्त चेंडू देखील फेकी करावा लागेल. कमी वयाचा गोलंदाज आहे आणि त्याच्याजवळ एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे. जरूर तो देखील एक चांगला खेळ करतोय. टॅलेंटची कमी नाहीये परंतु त्यासोबत संवेद आपण पाहतोय एक्सपिरियन्स असेल तर त्या गोष्टीला कधीच तोड नसेल असे देखील एक इतिहास राहिलाय. यावेळी चांगला बॉल होता. इनसाइड आउट केला. डीप वरती क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅच स्टँड वरती येऊन आदळतो. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु याच्यावरती मिळतात टोटल धावा 4 येतोय NV यांच्या बॅट मधून चौकार. छप्पन्न धावा 56 ऑन स्कोर बोर्ड. अब तक 56 धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. अजून देखील या ओव्हर मधील चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 गो. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर NV पुन्हा असतील. नॉन स्ट्रायकिंग ला गुरु
हो यावेळी बॅकअप नव्हता आणि या 2 धावा कंप्लीट तर केल्या जात आहेत. तिसरी धाव होय, तिसरी धाव काय घडेल नॉस्टॉक गेन. आता मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. नाही चालणार चुका अशा मित्रांनो, कारण की आपण टोटल 3 धावा, कारण आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय आणि या मोठमोठ्या स्पर्धामध्ये या छोट्या छोट्या चुकांना मात्र आपण पाहतोय कमी किंमत दिली जाते. याची देखील नोंद घ्यायची. या चुका बंद कराव्या लागतील, हे देखील नोंद घ्यायची. एक धाव होती, एकेला मात्र 3 मध्ये कन्वर्ट केलं, रूपांतरित केलं जात आहे. आणि पाहायला गेलं तर या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 रन. चांगला चेंडू गॅरी असेल, एनबी असतील यांच्या समोर गोलंदाजी करणं म्हणजेच आपण पाहतो थोडंसं अवघड पडलं जातं, परंतु करून दाखवलंय. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. 60 धावांचं आपण पाहतो एक मोठं लक्ष दिलं जात आहे जळवाडी डफळवाडी संघाच्या माध्यमातून. केंचलवाडी आणि पाबळवाडी संघाला जाऊया टॉसच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच असेल करण जोशी डांगेष्टीवाडी, बुडकेवाडी, मस्करवाडी. या बोथ टीम कॅप्टन्स. बुडकेवाडी मस्करवाडी टीम कॅप्टन एस वेलकम. कॅप्टन आलेत आणि या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही दमदार स्पर्धा आयोजित केली आहे. खरं तर साहेब पाहायला गेलं तर तुमच्या पावलावरती पाऊल टिकून आयुष्यात जगायचं कसे या सावंत साहेबांनी शिकलं असेल आणि त्यांचे मोठे बंधू आपण पाहतोय संतोष दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. टीम मस्करवाडीने आपण पाहतोय बुडकेवाडी एकत्रितरित्या खेळ करते. दुसऱ्या बाजूला पाहिलं करण जोशी पाहायला मिळेल आणि त्यांच्या सगळे टांगेष्टीवाडी एकत्रितरित्या खेळ करताना पाहायला मिळेल. हेड टेल असेल, कॉल कोणाचा असणार आहे? टीम कॅप्टन आपण पाहतोय प्रवीण यांचा कॉल असेल. स्पिन दी कॉइन, हेड कॉल आहे आणि यावेळी टेल आपण पाहतो. टॉस विन होते म्हणजेच काका टॉस विन होतं. डिसिजन कळवायचं काका. प्रथमतः फलंदाजी म्हणजे गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघांना देतो शुभेच्छा. जास्त मुलाखती आता मात्र घेतल्या जाणार नाहीत कारण की मॅचेस भरपूर कव्हर अप करायचे आहेत. साहेब तुम्हाला देखील विनंती करेन, आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे. आणि जे कोणी आमचे मान्यवर असतील, जे कोणी प्रेक्षक वर्ग असतील, जे आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले, त्यांना एक विनंती करेन, आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही असं नसतं व्हा. आमचं व्यासपीठ देखील तुमची वाट पाहतोय. तर जाऊया या मॅच साठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले जाणार आहेत निलेश सूर्यवंशी सर, जे सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेत. वेलकम निलेश सर. आणि पाहायला गेलं तर सलग 3 षटकारासाठी देखील आपण पाहतो संजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयांचे कॅश प्राइज असेल आणि सलग 3 विकेट साठी देखील 200 रुपयांचे कॅश प्राइज संजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळेल. चार षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. पाबळवाडी आणि केंचलवाडी संघासमोर अगोदरच्या सामन्याची नाबाद जोडी, ज्यांनी नक्कीच चांगला खेळ करून नाबाद सामना जिंकवला होता. सचिन आणि अनिल मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. डावाची सुरुवात करत आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळत आहे कल्पेश सपकाळ. 24 चेंडू 60 धावा आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ नक्कीच आपला 100% देऊन आपल्या बाजूने कसा सामना जिंकेल यासाठी प्रयत्न करणार, कारण या सामन्याचं महत्व दोन्ही संघांना माहिती आहे. अटीतटीचा हा सामना मजा येईल मित्रांनो, पाहायला विसरू नका. अध्यक्ष चषक 2025 श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण कव्हरेज केलं जाते. अनिल स्ट्राइक वरती पाहायला मिळतात. अनिल गोलंदाजी मार्क वरती कल्पेश सपकाळ.
पडल्यानंतर चेंडू काही जाऊ उसळी घेतोय पंचांचा इशारा ते वाईट चेंडू 1 बाउन्स देऊ अतिरिक्त धावेने नक्कीच संघाचं अतिरिक्त धावेने नक्की संघाचं श्री गणेश होते रिव्ह्यू व्हाईट साठी रिव्ह्यू नक्कीच तिसऱ्या पंचांच्या कडे आपण वळूया हाईटचा वाईट चेक करायचा आहे सर तिसरं पंच नक्की चेक करतील उसळी घेणार हा चेंडू होता कल्पेश यांचा तेज तर्रार मैदानातील पंचांचा इशारा तर आलाय वाईट चेंडू तिसऱ्या पंचांचा निर्णय ते वाईट चेंडू राहील 1 बाउन्स दी ओव्हर एक अतिरिक्त धाव मिळेल एका धावेनं अतिरिक्त धावे नक्कीच धावांचा श्री गणेश होतोय कल्पेश यांचा पुढचा चेंडू सामना करतील अनिल चांगला चेंडू काय कमालीचा तेज तर्रार गुडलेंथ वरती चेंडू पडल्यानंतर तेज तर्रार चेंडू सरळ यष्टीरक्षक गॅरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू ते निर्धाव कल्पेश अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच सह्याद्री असोसिएशन मध्ये नावाजले जातात पुढचा चेंडू अनिल यांच्यासाठी फुल पॉवरफुल एनव्ही यांच्याकडून कॅच होते ड्रॉप चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे बाहेर येतोय अनिल यांच्या पॅड मधून पहिला वैला या डावातील चौकार चांगला प्रयत्न होता एनव्ही यांचा थोडासा प्रयत्न कमी पडतोय थेट बेंगलोर वरून गाडी मुंबईच्या दिशेने या स्पर्धेसाठी रवाना झालेले पुन्हा एकदा आखूट टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत परंतु पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर करता येतात वाईट चेंडू खराब चेंडू अतिरिक्त धाव मिळेल पुन्हा एकदा देखील फेल झालेला आहे पुढचा चेंडू कल्पेश यांचा फटका हवेमध्ये फटका फसलाय परंतु सुखरूप आहेत अनिल 2 धावा मिळतील या चेंडूवरती चांगलं रनिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट अनिल नक्कीच प्रयत्न करतायत संघासाठी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माहित आहे या सामन्याचं महत्व धावांचा पाठलाग करतायत पुन्हा एकदा फटका खेळलाय कॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू निघून जातोय 1 बाउंड सीमा पार येतोय अनिल यांच्या बॅट मधून चौकार 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 4 धावा
पुढचा चेंडू कल्पेश यांचा अनिल यांची बॅट आता मात्र तळपले. काय फटका, कमालीचा देखना फटका, एक आगळा वेगळा, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करतोय चूक, चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषे बाहेर येतोय चौकार. आक्रमण केले अक्षरशः या षटकामध्ये कल्पेश यांच्या अनिल यांनी. षटक संपते, षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. कमबॅक केले अनिल यांनी. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. थोडस महागडं, निश्चित असं महागडं षटक पाहायला मिळते कल्पेश यांच्या माध्यमातून. नक्कीच एक सामना थोडासा नक्कीच केंजरवाडी पाबवाडी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुरुवात. एक षटक 22 धावा. अठरा चेंडू 38 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. इथून पुढे केंजरवाडी पाबवाडी संघाला गोलंदाजी मार्गवरती धर्मेंद्र पवार. पडल्यानंतर चेंडू धुरकन निघून जाते, परंतु थोडीशी दिशाने गोलंदाजी, अतिरिक्त धाव मिळून जाईल नक्कीच केंजरवाडी पाबवाडी संघाला. चांगला फटका, गॅप मध्ये ट्रॅव्हल होते फटका. धाव पूर्ण दुसरी होईल का, दुसरी होते, तिसरी होईल का. थांबवले सचिन यांनी अनिल यांना. 2 धावा समाधान मानावं लागेल. नक्कीच सचिन यांना प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल जर सामना खेचून आणायचा असेल आपल्या बाजूने. तर मजा आली मित्रांनो, नक्कीच रंगतदार सामना हाही देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू धर्मेंद्रांचा, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती काही खास करता आलं नाही सचिन यांना. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल सचिन यांना. नक्कीच सह्याद्री अशा एक मोठा खेळाडू, स्टार खेळाडू शुभम साळुंखे यांचं देखील अध्यक्ष चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यायचं आपण देखील स्टेजवरती. चूक, नॉट आउट. नक्कीच
सोनं करतात का नील येणारे पुढचे चेंडू सकाळचं सत्र पाहायला गेलं तर थोडस संत होतं परंतु दुपारच्या सत्रापासून नक्कीच सामने रंगतदार अवस्थेत पाहायला मिळत आहे संपूर्ण आणि या तोच अनुभव या षटकामध्ये दाखवतोय धर्मेंद्र पुन्हा एकदा फ्रंट फूट वर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता अनिल यांचा प्रयत्न फसतोय परंतु बायच्या स्वरूपात एक धाव मिळून जाईल षटक संपते षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये कमबॅक केले धर्मेंद्र यांनी फक्त 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये आता मात्र डावाचं समीकरण असेल 12 चेंडू 31 धावा नक्कीच इथे षटकार चौकारांची आवश्यकता असेल जर विजय खेचून आणायचा असेल किंजवाडी पाबावडी संघाला तर कारण पहिले षटक थोडस महागडं होतं परंतु कमबॅक केला धर्मेंद्र यांनी फक्त 7 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च करून आपल्या संघाला कमबॅक करून दिले या सामन्यामध्ये परंतु दोन्ही फलंदाज देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात आता मात्र गोलंदाजीवरती पाचारण करतात गॅरी कर्णधार सांटी यांना सांटी पवार एक उत्कृष्ट ऑलराऊंडर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या जळव संघाचे वारंवार आपल्याला पाहायला मिळतात सर्वात आपल्या षटकामध्ये कमी धावा खर्च करणारा हा गोलंदाजी मार्गवरती पाचारण केले सांटी यांना पहिल्या चेंडू सामना करतील अनिल यांचा टप्प्याचा चेंडू फटका फसलाय फटका हवेमध्ये आहे काय होते घडते मैदानामध्ये गॅरी यांच्याकडून झेल सुटते परंतु धावचित होऊन माघारी परतावं लागेल अनिल यांना गणेश अनिल यांची जागा घेतील आता मात्र गणेश चला स्पीडअप घ्यायचं सांठी तो सचिन टप्प्याचा चेंडू फटका चांगला आहे पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल अँड हँडसम क्रॅकिंग अध्यक्ष चषक षटकार 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 मिळत आहेत 6 धावा नक्कीच षटकाराच्या सहाय्याने नक्कीच थोडस दडपण नक्कीच कमी होईल सचिन यांच्यावरच धावांचं अंतर देखील कमी होईल चौकार षटकारांची आवश्यकताच आहे तो प्रयत्न देखील करतील सचिन पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय आता मात्र पडल्यानंतर चेंडू तेज तर निघून जातोय सरळ गॅरी यांच्या हातामध्ये चेंडू ते निर्धाव काय कमालीची फेकी पाहायला मिळते सांटी यांच्याकडून रिवर्स 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 वरती अपयश येते गरज होती का विचार करावा लागेल नक्कीच या चेंडूवरती परंतु रिवर्स सक्सेसफुल जास्त होताना पाहायला मिळत आहे सचिन यांचे आता मात्र अपयश येते त्यामध्ये चेंडू येते लागोपाठचा दुसरा चेंडू येते निर्धाव षटकारानंतर सांटी
आकोड पुन्हा एकदा गॅप मध्ये ट्रॅव्हल होते चेंडू क्षेत्ररक्षक आहे एकदा पूर्ण एका धावेवर समाधान मानावं लागेल थांबवले गणेश यांनी पुढचा चेंडू सांडे यांचा सामना करतील गणेश गणेश आलेत फटका हवेमध्ये आणि काय झेल घेतलाय सुरेख झेल दुसरा झटका लागतोय गणेश यांच्या रूपाने 36 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी चोवीस 6 चेंडू 24 धावा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते पहिला चेंडू तेज तरार निघून जातोय चेंडू ते धाव फटका फासलाय फटका हवेमध्ये सँटी येत आहे सँटी कोणती चूक करत नाही सचिन यांना माघारी परतावं लागेल चांगली गोलंदाजी सचिन यांची फटका समोरच्या दिशेने खेळलाय खोदून काढलाय एलेक्स यांनी मात्र एखादा वेळ समाधान मानावं लागेल चांगलं क्षेत्ररक्षण रोहित यांच्याकडून पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढला रोहित आहेत एकदा मिळते नवनाथ यांना चांगला फटका गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धाव पूर्ण 2 धाव पूर्ण 3 धाव पूर्ण चौकार नक्कीच थोडासा लेट आलाय इलेक्शनचा हा चौकार धावांचं अंतर फक्त कमी करून जाईल नक्कीच या सामन्यावरती मजबूत पकड बनवली आता मात्र जवळ डफळवाडी संघाने
वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळून जाईल. पुन्हा एकदा फटका रोहित यांच्याकडून झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. धावचित होता तेलेक्साने हा सामना जळू डप्पवाडी संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन जळू डप्पवाडी संघ हार्ड लक पापवाडी केंजवाडी संघ एक सामना जिंकलेला आहे आणि एक पराभव झालेला आहे केंजवाडी पापवाडी संघ. तर नक्कीच डप्पवाडी आणि जळू संघ लागोपाठचे 2 सामने जिंकलेले आहेत. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कर्जोशी डांगेश्वरवाडी वर्सेस बुडकीवाडी मस्करवाडी संघ. यावेळी मात्र आपण पाहतोय टॉस विन झाली होती टीम करण जोशी संघ आणि त्याच्या समेत आपण पाहतोय डांगेष्टेवाडी संघ देखील आपला खेळ करताना पाहायला मिळेल. चालू असलेले